नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतो इयत्ता 10वी गणित भाग 1 चं पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे त्यामधला संकीर्ण प्रश्नसंग्रह पहिला आपण बघतोय आणि यामधला 7वा प्रश्न बघतोय ज्यामध्ये सगळी शाब्दिक गणित आहेत. जवळपास 6 शाब्दिक गणित आहेत. तर ती सगळीच्या सगळी शाब्दिक गणित घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1, 1.2, 1.3, 1.4 आणि 1.5 वर चर्चा केली आणि त्याचबरोबर संकीर्ण प्रश्न संग्रह मधला प्रश्न क्रमांक पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा हे सगळे प्रश्न जे आहेत आणि सगळ्या प्रश्नातल्या, सगळ्या उपप्रश्नातल्या, सगळ्या सराव संचातले सगळे प्रश्न, सगळी गणितं सोडवलेली आहेत. सगळ्या गणितांवरती ऑलरेडी लेक्चर्स घेतलेले आहेत. तर ते अगोदरचे जवळपास 7 ते 8 लेक्चर्स आहेत. ते लेक्चर जर तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते लेक्चर्स पाहू शकताय. आणि त्याचबरोबर ही व्हिडिओ म्हणजे जर तुम्हाला इंग्लिश मधून पाहायचे असेल, सेमी इंग्लिश मधून पाहायचे असेल तर त्याची सुद्धा व्यवस्था केली. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून हीच व्हिडिओ तुम्ही सेमी इंग्लिश मध्ये किंवा इंग्लिश मीडियम मध्ये पाहू शकताय. त्याचबरोबर पहिल्या प्रकरणाच्या सगळ्या गणितांच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोट्स ज्या आहेत त्या पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. तर आता आपण वळूयात आपल्या गणिताकडे, परंतु पुढे जाण्याच्या अगोदर एक शेवटची विनंती. तुम्ही जर नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7व्या मध्ये जर आपण पाहिलं तर शाब्दिक गणित आहेत. त्यातला पहिला प्रश्न कृतीवर आधारित आहे. काय आहे बघा, एक 2 अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 143 आहे. जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा असेल तर दिलेली मूळ संख्या कोणती. आता या ठिकाणी बघा ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. यात काय सांगितलं की 2 अंकी संख्या आहे. आता त्या 2 अंकी संख्यांमध्ये एक संख्या एकक स्थानचा अंक असते आणि दुसरी दशक स्थानचा अंक असणार आहे. बघा यामध्ये काय केलं, समजा एकक स्थानचा अंक x आहे आणि दशक स्थानचा अंक y आहे. मग मूळ संख्या काय, एकक स्थानचा अंक एकटाच आणि दशक स्थानचा अंक काय y आहे. एकक स्थानचा अंक x आहे आणि दशक स्थानचा अंक y, म्हणून y ला कधी सुद्धा 10 ने गुणायचं. दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणून जी ती त्याची स्थानिक किंमत आपल्याला मिळणार, म्हणजे इथं 10y अधिक x. आता अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या जर अदलाबदल केली तर 10y च्या ऐवजी काय होईल, 10x येतील. दशक स्थानचा अंक एकक स्थानी गेला, एकक स्थानचा अंक दशक स्थानी गेला, म्हणजे 10x अधिक y. आता पहिल्या अटीनुसार पहिली अट काय दिले की दोन अंकी संख्या व तिची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 143 आहे. म्हणजे ही 2 अंकी संख्या आणि ही तिची अदलाबदल करून येणारी संख्या या दोघांची बेरीज किती आहे, 143. म्हणून पहिली काय बाबा इथं लिहिली 2 अंकी संख्या अधिक अदलाबदल करून येणारी संख्या बरोबर 143. आता 2 अंकी संख्या ऑलरेडी दिले 10y अधिक x आणि अदलाबदल करून येणारी संख्या 10x अधिक y होती. आपल्याकडे किती होती, 10x अधिक y होती, बरोबर 143. आता इथे काय होणार, हा 10x आणि हा 1x, 10 आणि 1 किती झाले, 11x अधिक 10y आणि 1y, किती y झाले, 11y. आता 11 आणि 143 या सगळ्यांना कितीने 11 ने भाग जाऊ शकतो. 11 एके 11, 11 एके 11. आता 143 ला जर तुम्ही 11 ने भाग लावला तर काय येणार बाबा, 11 एके 11, इथं 3, 33 आणि 11 त्रिक 33 म्हणजे 13 येणार. म्हणजे x अधिक y बरोबर 13 हे एक समीकरण तयार झालं. ठीक आहे. आता दुसरं काय, दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय दिले की बाबा जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा एकक स्थानचा अंक म्हणजे x हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा आहे. दशक स्थानचा अंक काय y आणि या y पेक्षा 3 ने मोठा, म्हणून y अधिक 3. लहान म्हटलं असतं तर y वजा 3 आलं असतं, म्हणजे इथं y येणार. आता y आपल्या जागेवर, x आपल्या जागेवर जसाच्या तसा, y अधिक इकडे आला वजा, x वजा y बरोबर 3. समीकरण नंबर 2. आता 1 आणि 2 यांची जर बेरीज केली, हे समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज केली तर काय होईल, हा x आणि हा x 2x होतील, अधिक y वजा y कॅन्सल. 13 आणि 3 झाले आपल्याकडे 16, 13 आणि 3 16. आता 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, भागिले झाले आणि 16 भागिले 2 तुमचा 8, x बरोबर 8. ठीक आहे. आता x बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय बाबा तुमच्याकडे कुठे केला, x अधिक y बरोबर 13, x अधिक y बरोबर 13. x ची किंमत किती, 8 आहे आणि 8 अधिक हा y बरोबर 13.
मग y बरोबर किती 8 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा. y बरोबर काय येणार तुमच्याकडे 13 वजा 8 आणि 13 तून 8 गेले किती राहिले 8 5 13 म्हणून 13 तून 8 गेले 5. इथं आलं आपल्याकडे 5. म्हणजे x बरोबर 8 आणि y बरोबर 5 आहे. म्हणून ती मूळ संख्या काय 10y अधिक x. 10y अधिक x. मग 10 गुणिले y ची किंमत जी आहे ती किती आहे आपल्याकडे y ची किंमत 5 आहे. 10 गुणिले 5 अधिक 8. 10 पंचे 50 आणि अधिक 8 50 अधिक 8 58 ऑलरेडी दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण ही कृती पूर्ण करू शकतो. एकूण किती बॉक्स आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 बॉक्स दिले. शक्यतो 12 बॉक्स दिले जातात म्हणजे तुम्हाला 3 मार्क मिळतील. तर अशा प्रकारे ऍक्च्युली 6 बॉक्स दिले जातात परीक्षेला. जर आपण पाहिलं तर 6 बॉक्स, एका बॉक्सला अर्धा मार्क, तर 6 बॉक्सला 3 मार्क्स होतात तुम्हाला. तर अशा प्रकारे हा प्रश्न मित्रांनो तुम्ही सोडवू शकता. एकदम सिंपल आहे. मी बाजूला होतो, जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट जर मारून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. ओके. आता यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा हे 5 प्रश्न आहेत. सगळे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. पण पुढे जाण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, बरेच विद्यार्थी नवीन जॉईन झालेत, त्यांना विनंती आहे की प्लीज नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघूयात प्रश्न क्रमांक दुसरा. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊयात. काय प्रश्न आहे बघा. कांताबाईंनी दुकानातून 1.5 किलो चहा व 5 किलो साखर आणली. 1.5 किलो चहा म्हणजे चहा पावडर आणि 5 किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षा भाडे द्यावे लागले. म्हणजे त्यांना 50 रुपये रिक्षा भाडं पण द्यावं लागलं. यासाठी एकूण 700 रुपये खर्च झाला. म्हणजे त्याचा खर्च किती झाला त्यांचा कांताबाईंचा एकूण 700 रुपये. आता या 700 रुपयामध्ये 50 रुपये रिक्षा भाडे म्हणजे 650 रुपये चहा आणि साखर यांचा खर्च झालेला आहे. 650 रुपये असं आपण समजू शकतो. नंतर त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून घरपोच मिळतात. त्यांना नंतर लक्षात आलं की बाबा या वस्तू जर मी ऑनलाईन नोंदवलं तर घरपोच मला मिळतील आणि माझे 50 रुपये रिक्षा भाड्याचे वाचतील. पुढील महिन्यात त्यांनी 2 किलो चहा व 7 किलो साखर मागवली. मग लगेच पुढच्या महिन्यात त्यांनी 2 किलो चहा पावडर आणि 7 किलो साखर मागवली. म्हणजे वाढवलं ना, 5 किलोच्या ऐवजी 7 किलो साखर आणि 1.5च्या ऐवजी 2 किलो चहा पावडर मागवली. तर तेव्हा त्यांना 880 रुपये खर्च आला. त्यावेळेस किती खर्च आला 880 रुपये. तर चहा व साखरेचा प्रति किलोचा दर आपल्याला काढायचा आहे. ओके. आता या ठिकाणी समजा आपण चहाचा दर जो आहे, चहाचा दर प्रति किलो जो आहे आपण चहाचा दर तो आपण काय करू x रुपये मानू. आणि त्याचबरोबर साखरेचा प्रति किलो दर बरोबर y रुपये मानू. ओके. चहाचा दर x रुपये आणि साखरेचा y रुपये. आता विषय काय माहितीये का, पहिल्या वेळेस आहे ना, वेळेस ज्यावेळेस त्यांनी खरेदी केली त्यावेळेस त्यांचा खर्च झालाय 700 रुपये एकूण. पण त्याच्यातले 50 रुपये रिक्षा भाड्याला गेलेले आहेत. आता पहिल्या खरेदी वेळी रिक्षाचा दर बरोबर किती, रिक्षाचा दर किंवा रिक्षाचे भाडे आपण म्हणू बरोबर 50 रुपये. ओके. आणि एकूण खर्च जो झालाय तो झालाय 700 रुपये. ओके. मग चहा व साखरेचा खर्च किती झाला, चहा व साखरेचा खर्च किती 700 रुपये वजा 50 रुपये 650 रुपये. चहा आणि साखरेचा जो खर्च आहे त्यांचा तो झालेला आहे 650 रुपये. ठीक आहे. मग आता आपण काय करू, या ठिकाणी समीकरण 2 बनवू. आता ते 2 समीकरण कशी बनतील, 2 अटी आहेत, त्या 2 अटीनुसार आपण 2 समीकरण बनवूया. आता पहिली अट म्हणजे पहिल्या खरेदीच्या वेळी. आता पहिली खरेदी जी आहे ती आपण पहिली अट म्हणजे आपण म्हणू पहिली खरेदी काय बाबा, 1.5 किलो साखर. 1.5 किलो म्हणजे बाबा किती 1/2. 1.5 किलो साखर म्हणजे 1.5x अधिक 5 किलो 1.5 किलो चहा आहे. 1.5 किलो चहा म्हणजे चहाची किंमत किती बाबा प्रति किलो 1 रुपये म्हणून 1.5x घेतला आपण. आणि अधिक 5 किलो साखर म्हणजे 5y. साखरेचा दर y म्हणून 5y बरोबर किती 650 रुपये. 650 रुपये आलेले आपले. ओके. 650 रुपये खर्च झालेला आहे साखर आणि चहाचा. हे 50 रुपये रिक्षा भाडे आहे.
आता दीड म्हणजे किती असतो? दीड म्हणजे याचा अर्थ असतो 3/2x असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. अधिक 5y बरोबर 650. आता या समीकरणाला आपल्याला रेषीय समीकरण बनवायचंय, म्हणून काय करू, समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण सगळीकडे इथे खालचे दोन आहेत ना ते घालवायचे. मग खालचे दोन भाग घालवण्यासाठी सगळीकडे आपण 2 ने गुणू. 2 ने गुणा म्हणजे काय, 2 गुणिले 3/2x अधिक 2 गुणिले 5y आणि बरोबर 2 गुणिले 650. आता काय होईल, 2 2 जातील आणि 3x राहतील. 3x अधिक 5 दुने 10y आणि बरोबर आपले 650 गुणिले 2 1300. हे झालं तुमचं समीकरण नंबर 1. आता दुसरं समीकरण कसं तयार होईल, दुसऱ्या खरेदीनुसार. दुसरी खरेदी किंवा दुसऱ्या अटीनुसार म्हटलं तरी चालेल. दुसरी खरेदी काय बाबा, ज्यावेळेस ऑनलाईन मागवल्या त्यावेळेस 2 किलो चहा मागवला म्हणजे काय झालं, 2x. 2 किलो चहा म्हणजे 2x, चहाची किंमत 1 रुपये प्रति किलो. आणि 7 किलो साखर मागितली म्हणजे 7y. आणि ही सगळी रक्कम किती रुपयाला झाली, 880 रुपयापर्यंत ही सगळी खरेदी झालेली. 880 समीकरण नंबर 2. अशा प्रकारे 1 आणि 2 समीकरण जर सोडवली तर तुम्हाला x आणि y ची किंमत मिळेल. जी किंमत x ची असणार आहे तीच असणार आहे आपली चहाचा दर प्रति किलो, आणि जी किंमत y असणार आहे तोच साखरेचा दर असणार आहे प्रति किलो. आता या दोघांमध्ये जर आपण विचार केला तर कोणाचा सहगुणक समान नाहीये, मग तो सहगुणक समान करून घेऊ. कोणाचा करू, चला x चा सहगुणक समान करू. मग त्यासाठी काय, इथं 3 आणि 2 गुणलं 6, 2 आणि 3 गुणलं 6. मग या 3 कितीने गुणायचं, 2 ने, म्हणजे समीकरण 1 ला 2 ने गुणा. आणि 2 कितीने गुणायचं, 3 ने, म्हणजे समीकरण 2 ला 3 ने गुणा. म्हणजे काय, 6x येतील आणि 6x कट झाले की आपल्याला y ची किंमत ऑटोमॅटिकली मिळेल. मग आता या ठिकाणी काय लिहू बाबा, समीकरण 1 गुणिले 2 व समीकरण 2 गुणिले 3 करू. म्हणजेच समीकरण 1 ला 2 ने आणि समीकरण 2 ला 3 ने गुण. बघा, 1 ला जर 2 ने गुणलं तर 3 दुने 6x अधिक 10 दुने 20y आणि 13 दुने 26 म्हणजे 2600. समीकरण नंबर 3 तयार झालं. आता समीकरण 2 ला 3 ने गुणलं, याला जर 3 ने गुणलं तर 3 दुने 6x अधिक 3 7 21y आणि 880 गुणिले 3 किती झालं, हा शून्य आपल्या जागेवर, 8 त्रिक 24, हातच्याला आले 2, 8 त्रिक 24 आणि 25 26. समीकरण नंबर 4 तयार झालं. आता 3 आणि 4 मधला 6x सामान आहे तो घालवायचा. तो घालवण्यासाठी आपण काय करू, या दोन समीकरणांची वजाबाकी केली तर 6x कट होईल. मग आपण या ठिकाणी लिहू समीकरण 4 वजा समीकरण 3 करू. 3 वजा 4 केलं तरी चालेल, पण आपण समीकरण 4 वजा 3 करू. 4 काय, 6x अधिक 21y बरोबर 2640. 6x अधिक 21y बरोबर 2640 आणि वजा समीकरण 3 काय, 3 उचलून इथं लिहा, 6x अधिक 20y बरोबर 2600. आता ही वजाबाकी केल्यावर 6x कट होतील, 21 20 गेले फक्त राहिले y आणि 2640 मधून 2600 गेले फक्त राहिले 40. आता y बरोबर 40. y बरोबर 40 म्हणजे काय झालं, साखरेचा प्रति किलो दर y म्हणजे 40 रुपये झाला. आता y ची किंमत काढल्यानंतर मला x ची किंमत काढायची. मग x ची किंमत काढण्यासाठी ही y ची किंमत समीकरण 1 2 3 कुठेही ठेवा. आपण काय करू, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग इथं लिहू y बरोबर 40, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय माझ्याकडं, 3x अधिक 10y बरोबर 1300. आता समीकरण बघा, लिहून घ्या, हे समीकरण नंबर 1 आहे. 3x अधिक 10y बरोबर 1300. ओके, 3 गुणिले x ची किंमत मला काय माहिती नाही म्हणून 3x आपल्या जागेवर. 10 गुणिले जो y आहे त्याची किंमत आहे 40 म्हणून या ठिकाणी लिहिली 40 बरोबर 1300 आपल्या जागेवर. आता 3x आपल्या जागेवर अधिक 10 चौक 40 10 चौक 40 म्हणजे ते 400 आले. 400 बरोबर 1300. 400 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाले, म्हणून 3x बरोबर 1300 वजा 400. 3x बरोबर 1300 तून 400 गेले 900. x ची किंमत काढायची, x आपल्या जागेवर 900 आपल्या जागेवर, हे 3 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 3 झाले. x बरोबर 3 त्रिक 9 म्हणून 300. x बरोबर 300 म्हणजेच आपला चहाचा दर प्रति किलो. इथं लिहा, चहाचा दर जो आहे तो आपल्याकडे कसा आहे, 300 रुपये प्रति किलो. आणि साखर जी आहे, साखरेचा दर y आहे आणि y ची किंमत किती आपल्याकडे 40 आहे.
म्हणून या ठिकाणी येणार 40 रुपये प्रति किलो. 40 रुपये प्रति किलो आपण या ठिकाणी म्हटलं तरी चालेल. तर अशा प्रकारे मित्रांनो हे गणित सोडवू शकतो आपण. एकदम सिंपल आहे. मी बाजूला होतो, स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर घेऊ शकता. लगेच आपण आता थोड्याच वेळात प्रश्न क्रमांक 3 बघू. प्रश्न क्रमांक 3 जो आपल्याकडे आहे मित्रांनो, ही कृती आहे. इथं काय दिलंय, अनुष्का जवळील 100 रुपयाच्या नोटा X व 50 रुपयाच्या नोटा Y आहेत. म्हणजे अनुष्का जवळ नोटा आहेत, काही 100च्या आहेत आणि काही 50च्या आहेत. ज्या 100 रुपयाच्या नोटा आहेत त्या X आहेत आणि 50 रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्या Y आहेत अनुष्का जवळ. ओके, आता या ठिकाणी आपल्याला करायचं काय मित्रांनो, की अनुष्काला आनंदने वरील नोटांच्या रूपात दिलेली रक्कम. आता ही जी नोटा आहेत तर ह्या नोटांच्या रूपामध्ये जी दिलेली रक्कम आहे अनुष्काला, ती आनंदने कशी दिले, ती रक्कम 2500 रुपये. किती? 2500 रुपये. आता या 2500 रुपयामध्ये काही नोटा ज्या आहेत त्या 100च्या आहेत आणि काही 50च्या आहेत. तर याच्यावरून एक समीकरण तयार करायचं आणि नोटांच्या संख्यांची अदलाबदल करून दिले पैसे जर दिले असते तर ते 500 रुपये कमी मिळाले असते. नीट समजून घ्या. अनुष्का जवळ 100 रुपयाच्या X आणि 50 रुपयाच्या Y नोटा आहेत आणि अनुष्काला जी रक्कम आहे दिलेली आहे आनंदने, म्हणजे ही टोटल रक्कम किती? 2500 आहे. यावरून एक समीकरण तयार होईल. म्हणजे कसं होईल समीकरण एक, कसं तयार होईल, एकूण रक्कम 2500, 100 रुपयाच्या नोटा X आहे म्हणून 100X अधिक 50 रुपयाच्या नोटा Y म्हणून किती लिहा इथं 50Y बरोबर एकूण किती बाबा 2500. ठीक आहे. आता या सगळ्यांना तुम्ही काय करा, 10 ने जर भाग लावला तर काय होईल, 10X किंवा 50 ने जर सगळ्यांना भाग लावला तर आपल्याकडे काय होतील बाबा, भाग लावला तरी चालेल, नाही लावला तरी चालेल. चला नका लावू, उगाच कशाला टाइमपास करत बसायचा. सोपं गणित आहे. समीकरण नंबर 1. दुसरं समीकरण काय, की नोटांच्या संख्यांची जर अदलाबदल करून दिली असती, संख्यांची अदलाबदल म्हणजे काय, 100X ऐवजी 50X दिला असतं. म्हणजे संख्यांची जर अदलाबदल करून दिली असती तर 500 रुपये कमी मिळाले असते. म्हणजे 100 रुपयाच्या ज्या X नोटा आहेत त्या 100च्या X ऐवजी 100 रुपयाच्या जर Y नोटा असत्या आणि 50 रुपयाच्या X नोटा असत्या, म्हणजे अदलाबदल केली ना, 50X अधिक 100Y, ती जर केली असती तर 500 रुपये कमी मिळाले असते. 500 रुपये कमी म्हणजे जिथं 2500 मिळाले तिथं 500 रुपये कमी केले की 2000 आले ना तुमचे. म्हणजे हे समीकरण नंबर 2 आहे. आता ही 2 समीकरणं सोडवा. ही 2 समीकरणं सोडवताना आपण काय करतो माहितीये का, ज्यावेळेस मला ही 2 समीकरणं सोडवायची असतात तिथे बघा X चा सहगुणक Y ला, Y चा सहगुणक X ला गेला. मग अशा टायमाला आपण काय करतो, पहिली या दोघांची बेरीज करून समीकरण 3 तयार करतो, मग यांची वजाबाकी करून समीकरण 4 तयार करतो आणि मग समीकरण 3 आणि 4 ची बेरीज करतो. हे आपल्याला माहिती आहे. मग आपण काय करू, पहिली दोघांची बेरीज करू. चला, समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. 1 अधिक समीकरण 2 करू. 1 अधिक 2 करू. आता एक असा रोमन मध्ये तर रोमन मध्येच लिहा, म्हणजे काय प्रॉब्लेम नको आपल्याला. एक काय बाबा, 100X अधिक 50Y बरोबर 2500 आहे आणि दुसरं समीकरण आपल्याकडे 50X अधिक 100Y बरोबर 2000 आहे. आता जर इथं बेरीज केली, 50 आणि 100 किती झाले, 150. 150X अधिक इथं पण किती झाले तुमचे 150Y आणि इथं तुमच्याकडे झाले 4500. ठीक आहे. आता 0 आता समजा इथं 150 150 आणि 4500 सगळ्यांना जर तुम्ही 150 ने भाग लावला, लावू शकतो आपण. 150 1 150, 150 1 150 आणि 150 त्रिक 15 त्रिक 45 म्हणून 150 त्रिक आपल्याकडे किती, आता 450 त्रिक म्हणजे इथं तुमच्याकडे आले 30. X अधिक Y बरोबर तुमच्याकडे किती येणार आहे, या ठिकाणी 30 येणार आहे. ठीक आहे. हा झाला समीकरण नंबर तुम्ही 3 तयार केलं दोघांची बेरीज करून. आता या दोघांचीच वजाबाकी करून समीकरण 4 तयार करा. म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहू, समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. 2 वजा 1 करू. समीकरण 2 काय, 2 वजा 1 करू किंवा 1 वजा 2 करू. 1 वजा 2 केल्यावर बेटर ठरेल आपल्याला. 1 वजा 2 करू. 1 काय आहे, 100X अधिक 50Y बरोबर 250. इथं लिहा 100X अधिक 50Y बरोबर 2500 आहे. 250 नाही 2500. आणि वजा समीकरण 2 काय, 50X अधिक 100Y, 50X 500X झालं, 50X अधिक 100Y बरोबर 2000. ठीक आहे. आता ज्यावेळेस वजाबाकी करतो त्यावेळेस खालचे चिन्ह बदलतात, आपल्याला माहिती आहे. अधिकचं वजा, अधिकचं वजा, अधिकचं वजा. आता 100 मधून 50 गेले किती राहिले बाबा, 50X राहिले. मग या ठिकाणी लिहा 50X आणि 50 वजा 100 म्हणजे वजा 50Y आणि 2500 मधून 200 गेले तुमचे राहिले किती, फक्त 2500 मधून 2000 गेले, फक्त राहिले 500 राहिले. ठीक आहे. 50 50 500 ला कितीने भाग जातो,
50 ने भाग जाईल. 50 एके 50 वजा 50 एके 50 आणि 50 10 500 म्हणून किती आलं समीकरण नंबर 4. या ठिकाणी आपण काय केलं मित्रांनो, दोघांची बेरीज करून आपण एक समीकरण तयार केलं x अधिक y बरोबर 30. वजाबाकी करून दुसरं समीकरण तयार झालं x वजा y बरोबर 10. आता 3 आणि 4 ची बेरीज केली की तुम्हाला x किंवा y ची किंमत मिळेल. मग या ठिकाणी आपण लिहू समीकरण 3 अधिक समीकरण 4 करू. 3 अधिक 4 करू. समीकरण 3 काय रे बाबा, x अधिक y बरोबर 30 आणि अधिक समीकरण 4 काय आहे, x वजा y बरोबर 10. आता दोघांची करून टाका बेरीज. x आणि x किती x झाले 2x, y y कटा 30 आणि 10 झाले तुमचे 40. आपल्याला x ची किंमत काढायची. x आपल्या जागेवर 40 आपल्या जागेवर, हे दोन गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 2 झाले आणि म्हणून x बरोबर 2 दुने 4 म्हणून 20. x बरोबर किती आला 20. x बरोबर 20 म्हणजे 100 रुपयाच्या नोटा x आहे, म्हणजे इथं 100 रुपयाच्या नोटा 20 आल्या. आता 50 रुपयाच्या नोटा काढू, त्यासाठी ही x बरोबर 20 ही किंमत समीकरण 3 किंवा 4 मध्ये ठेवा, नाहीतर 1 किंवा 2 मध्ये ठेवा, कुठेही ठेवू. 3 जरा बरं वाटतंय म्हणून 3 मध्ये ठेवू. मग इथे लिहायचं x बरोबर 20 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 काय आहे, x अधिक y बरोबर 30. इथं लिहा x अधिक y बरोबर 30. x ची किंमत आहे 20 अधिक y आपल्या जागेवर बरोबर 30 आपल्या जागेवर. मला y ची किंमत काढायची, y आपल्या जागेवर 30 आपल्या जागेवर ही 20 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाले, वजा 20 झाले. मग y बरोबर 30 वजा 20 किती 10. y बरोबर 10 म्हणजे y बरोबर म्हणजे 50च्या नोटा किती आल्या 10. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सोडवू शकतो. खूप सोपा आहे मित्रांनो, प्रश्न काय जास्त अवघड नाहीये. तर नक्कीच प्रश्न आवडला असेल, तुम्हाला गणित आवडलं असेल, शिकवण्याची पद्धत किंवा गणित समजत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तर बघूयात आता प्रश्न क्रमांक 4. हे पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, 5 दोन्ही फळ्यावर लिहिलेत. आपला वेळ खूप महत्वाचा आहे, वेळ वाचला पाहिजे म्हणून मी दोन्ही प्रश्न सोबत लिहिलेत. 4था प्रश्न आपण सुरुवातीला या ठिकाणी बघून घेऊयात. काय दिलंय, मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, तर दोघींची आजची वय काढा. एकदम सोपं आहे, काय हरकत नाही. दोघी जणी दिल्यात ना, मग एकीचं वय x आणि दुसरीचं वय y म्हणा. बाकी काय मोठं काय एव्हरेस्टवर जाऊन झेंडा नाही लावायचा. मग आपण काय करू, मनीषाचे आजचे वय, दोघे जण आहेत ना, एक लिहा मनीषाचे आजचे वय, आजचे वय बरोबर x वर्ष मानू. ठीक आहे, x वर्ष मानू बाबा. तिचं आजचं वय x वर्ष आहे आणि सविता जी आहे दुसरी, तिचं सविताचे आजचे वय, आजचे वय, सविताचे आजचे वय y वर्ष मानू, y वर्ष मानू. एकाचं x वर्ष मानलं ना, तर दुसऱ्याचं आपण काय केलं, y वर्ष मानलं. चला झालं. आता पहिली अट काय दिली बघा, पहिली अट जी पहिली अट दिली त्यानुसार मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. म्हणजे आजच्या वयांची बेरीज किती, 31 वर्ष. म्हणून तुम्ही लिहू शकता x अधिक y बरोबर किती 31. याला म्हणा समीकरण नंबर 1. ठीक आहे, साधं सोपं आहे. 31 x अधिक y बरोबर 31 समीकरण नंबर 1. इथपर्यंत आलात 1 मार्क मिळाले. दुसरा मुद्दा काय की 3 वर्षापूर्वी मनीषाचं वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते. मग आता या दोघींचे 3 वर्षापूर्वीचे वय काढू. तर याची 3 वर्षापूर्वीची यांची वय जर काढली, समजा मनीषाचे 3 वर्षापूर्वीचे वय, मनीषाचे 3 वर्षापूर्वीचे वय, वय 3 वर्षापूर्वी म्हणजे 3 वर्ष मागे जाणार. आज जर x आहे तर 3 वर्षापूर्वी x वजा 3 वर्ष होणार. ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे सविताचे पण 3 वर्षापूर्वीचे वय आपण काढू. सविताचे 3 वर्षापूर्वीचे वय, वय. ठीक आहे, आज जर y आहे तर 3 वर्षापूर्वी काय असणार आहे, y वजा 3 वर्ष असणार आहे. ठीक आहे, आणि यानुसार दुसरी अट, आपली दुसरी जी अट आहे ती काय आहे बाबा, की 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय, 3 वर्षापूर्वीचं मनीषाचं वय काय बाबा, x वजा 3 आहे. हे जे आहे ते काय आहे, सविताच्या 3 वर्षापूर्वी जे मनीषाचं जे वय आहे, 3 वर्षापूर्वी मनीषाचं वय काय, x वजा 3. हे काय आहे, सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट, म्हणजे या वेळच्या वयाच्या चौपट आहे. म्हणजे y वजा 3च्या सविताच्या वयाच्या चौपट आहे. म्हणजे 4 गुणिले y वजा 3 आहे.
आता इथं दुसरं समीकरण मिळेल कसं बघा, x वजा 3 आपल्या जागेवर, 4 गुणिले y 4y आणि वजा 4 त्रिक 12. आता x आपल्या जागेवर ठेवू, हा 4y अधिक इकडे आले वजा 4y, हे वजा 12 पण आपल्या जागेवर, वजा 3 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 3 झाले. आता x तर आपल्या जागेवर ठेवा, त्याच्यानंतर वजा 4y पण आपल्या जागेवर ठेवा आणि वजा अधिक वजा बाकी, 12तून 3 गेले 9 राहिले, 12तून 3 गेले 9 राहिले, मोठी संख्या 12 तिच्या अगोदर वजाचं चिन्ह म्हणजे वजा 9 राहिले. समीकरण नंबर 2 तयार झालं. म्हणजे पहिल्या अटीनुसार x अधिक y बरोबर 31 हे समीकरण 1 आणि दुसऱ्या अटीनुसार x वजा 4y बरोबर वजा 9 हे समीकरण 2 तयार झालं. आता आपण या ठिकाणी काय करू मित्रांनो, समीकरण 1 आणि 2 चा विचार करू. याच्यातून बघा x आणि x कॉमन आहे, हे दोघे जण कट होऊ शकतात तेव्हा, ज्यावेळेस मी वजाबाकी करू तेव्हा. मग आता काय करू, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू म्हणजे x x कॅन्सल होईल आणि y ची किंमत मिळेल. ठीक आहे, मग इथे लिहा समीकरण 1 वजा समीकरण 2 करू. 1 वजा 2, समीकरण 1 काय, x अधिक y बरोबर 31 आहे आणि वजा समीकरण 2 आपल्याकडे काय, x वजा 4y बरोबर वजा 9 आहे. आता ज्यावेळेस तुम्ही वजाबाकी करता त्यावेळेस खालचं जे समीकरण आहे त्याची चिन्ह बदलतात, अधिकचं वजा, वजाचा अधिक, वजाचा अधिक झालं, x x कट झाले आणि x x कट झाल्यामुळे हे y आणि 4y तुमच्याकडे झाले 5y आणि 31 आणि 9 झाले 40. आपल्याला y ची किंमत काढायची, y आपल्या जागेवर 40 आपल्या जागेवर, हे 5 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले, y बरोबर 5 48, y ची किंमत 8 आली. y ची किंमत 8 म्हणजे सविताचे आजचे वय 8 वर्ष. आता y ची किंमत आल्यानंतर आपल्याला कोणाची किंमत काढायची, x ची. x ची किंमत काढण्यासाठी y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू शकता. समीकरण 1 जरा बरं आहे म्हणून 1 मध्ये ठेवू. y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू. आता आपलं समीकरण 1 काय, x अधिक y बरोबर 31. मग याला उचलून इथं लिहा, x अधिक y बरोबर 31. x ची किंमत माहिती नाही, अधिक y ची किंमत 8 काढली बरोबर 31. मग x बरोबर आपल्या जागेवर 31 जशी आहे तशी x पण आपल्या जागेवर, 8 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा आणि x बरोबर 31 वजा 8. आता 31 मधून 8 गेले किती राहिले, 23 राहिले. 31 मधून 8 गेले 23 राहिले, x बरोबर 23. म्हणजे आपल्याकडे x बरोबर 23 म्हणजे मनीषाचे आजचे वय. मग इथे लिहा मनीषाचे आजचे वय, आजचे वय किती बाबा, मनीषाचं आजचं वय म्हणजे x होतं आणि x ची किंमत 23 आले म्हणजे आजचे वय 23 वर्ष, मनीषाचे आजचे वय 23 वर्ष. त्यानंतर सविताचे आजचे वय, सविताचे आजचे वय, आजचे वय, सविताचं आजचं वय y म्हटलंय आणि y ची किंमत किती 8 आहे म्हणून इथं आली 8 वर्ष. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न क्रमांक 3, 4 जो आहे तो आपण कंप्लीट करू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 5 आणि 6 आहे तो आपण बघू. 5वा प्रश्न अगोदर बघू आणि त्यानंतर 6वा प्रश्न बघू. ओके, हे पहा मित्रांनो, आता 5वा जो प्रश्न आहे तो बघा, हा एकदम पटकन होऊन जाईल. काय दिलंय, एका कारखान्यातील कुशल व अकुशल कामगारांच्या रोजगारांचे गुणोत्तर. आता रोजगारांचं गुणोत्तर किती, 5:3 आहे, 5:3 आहे ना, ओके 5:3 आहे. आता इथे लिहू आपण पहिलं काय, कुशल व अकुशल, कुशल व अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर जे आहे आपल्याला दिले, गुणोत्तर किती दिले, बरोबर 5:3 आहे, 5:3. आता इथं समान पट आपण x मानू. काय करू या ठिकाणी, समान पट x मानू. समान पट जर आपण x मानली तर आपल्याकडे कुशल कामगाराचा रोजगार आणि अकुशल कामगारांचा रोजगार आपण काढू शकतो. बघा, कुशल कामगाराचा रोजगार, कुशल कामगाराचा रोजगार किती, 5x घेऊ आपण, बाबा त्याला 5x रुपये मिळतात. आणि अकुशल कामगाराचा रोजगार, अकुशल कामगाराचा रोजगार काय असणार, 3x. एकाचा 5x दुसऱ्याचा 3x, एकदम साधा सोपा विषय. आता इथं काय दिलंय पुढे की एका कुशल व अकुशल कामगारांचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720. एका दिवसाचा एकूण रोजगार किती, 720. या दोघांच्या रोजगारांची जर बेरीज केली
5x अधिक 3x, तर तो किती होणार आहे? 720 होणार आहे. मग या ठिकाणी लिहू की बाबा एका कुशल व अकुशल कामगारांच्या एका दिवसाचा एकूण रोजगार, कारांचा एका दिवसाचा एकूण रोजगार, ओके. एकाचा बरं का. मग दोघांची बेरीज किती? आपल्याकडे 720 आहे. एकूण रोजगार बरोबर आपल्याला दिला 720, म्हणजे तुमच्याकडे 5x अधिक 3x बरोबर 720 येते. 5x अधिक 3x बरोबर 720. 5 आणि 3 8x बरोबर 720. x आपल्या जागेवर, 720 आपल्या जागेवर, 8 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले, म्हणून x बरोबर किती? 8 9 72, म्हणून 90. x बरोबर आपल्याकडे आलं 90. x बरोबर 90. मग कुशल कामगारांचा रोजगार किती झाला? बघा, कुशल कामगार जे आहेत त्या कुशल कामगारांचा रोजगार तुमच्याकडे 5x आहे, म्हणजे 5 गुणिले 90, 9 5 45, म्हणजे 450 रुपये कुशल कामगारांचा रोजगार. आणि अकुशल कामगारांचा रोजगार जर आपण पाहिलं, अकुशल कामगारांचा एका दिवसाचा रोजगार एका कामगाराचा 3x आहे. मग 3x म्हणजे काय झालं? 3 गुणिले 90, 9 त्रिक 27, म्हणून 270 रुपये. तर एकदम सोपा आहे मित्रांनो. आपण गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणामध्ये बघितलं होतं मागच्या वर्षी. मागच्या वर्षी 6वं जे प्रकरण होतं इयत्ता 9वीला, त्यातलं त्या प्रकारचं हे गणित आहे. तर हे असं पण सोडू शकतो. एका चलातलंच झालं हे. 2 चलांचा काय 2 समीकरण वगैरे काही तर बनवायची आवश्यकता नाही भासली. आता यानंतर प्रश्न क्रमांक 6वा जो शेवटचा आहे तो बघू. पण तो बघण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल, तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर, तर प्लीज आपला चॅनल आता सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. हे पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6वा काय मी बोर्डावर लिहत नाही, खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये जास्त वेळ जाऊ शकतो. पण बघा या ठिकाणी 6वा प्रश्न बघू. तुम्हाला स्क्रीनवरती पण 6वा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी एका बाजूला स्क्रीनवरती सुद्धा हा 6वा प्रश्न दिसत असेल, तर तो आपण वाचून घेऊ. काय दिलंय? एका सरळ रस्त्यावर A आणि B ही 2 ठिकाणं आहेत. एक सरळ रस्ता आहे, मग अशा प्रकारचा सरळ रस्ता आहे आणि त्यावर A आणि B अशी ही 2 ठिकाणं आहेत. आता याच्यामध्ये काय, त्यातील अंतर 30 किलोमीटर आहे. A आणि B या दोघांमधलं अंतर 30 किलोमीटर आहे. हमीद मोटारसायकलने A पासून B च्या दिशेने जाण्यास निघतो. इथं हमीद आहे आणि तो मोटारसायकलने निघालाय, बाईक घेऊन A पासून B पर्यंत जायला निघालाय. आणि त्याच वेळी जोसेफ मोटारसायकलने B पासून A च्या दिशेने निघाला. त्याच वेळेस हा जोसेफ जो आहे ना, तो मोटारसायकलने B पासून तो A कडे निघालेला आहे. ओके. ते दोघे 20 मिनिटात एकमेकांना भेटतात. दोघे जण एकमेकांना मध्ये कुठेतरी भेटतात 20 मिनिटात. जोसेफ जर समजा, आता त्यांनी काय सांगितलं की 20 मिनिटात भेटतात इथे, म्हणजे हा हमीदने काही अंतर पार केलेलं आहे आणि दुसरा आपला जोसेफने काही अंतर पार केलंय, पण दोघांनी वेगवेगळं अंतर पार केलं असेल, कारण दोघांचा स्पीड जो आहे तो या ठिकाणी वेगवेगळा आहे. A पासून B पर्यंत निघाला हमीद आणि जोसेफ निघालेला आहे B पासून A पर्यंत, आणि दोघांनी सुद्धा काही अंतर पार केलं आणि दोघे एकमेकांना मध्ये कुठेतरी भेटले. मध्ये कुठे भेटले? दोघांना कुठेतरी भेटले, पण ते 20 मिनिटांनंतर भेटले. 20 मिनिटांनंतर मध्ये भेटले. आता पुढे त्यांनी असं सांगितले, जर जोसेफ त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता, जोसेफने ठरवलं की चला मी नाही जात इकडे, मी इकडे जातो विरुद्ध दिशेने, समजा इथं C या पॉइंट कडे जातोय, तो या साईडला जातोय, तर तो निघून गेला असताना तर ते दोघे एकमेकांना, हमीद जो आहे तो त्याला 3 तासांनी भेटला असता. म्हणजे इथून C या ठिकाणी कुठेतरी भेटला असता. समजा जोसेफ इकडे निघालाय, B पासून या साईडला निघालाय पलीकडे आणि उलट्या दिशेने निघालाय, आणि हमीद पण मग असा सरळ जर आला तर दोघे एकमेकांना C या ठिकाणी मिळतील. म्हणजे हमीदचा स्पीड थोडासा जास्त आहे, दोघे एकमेकांना C या ठिकाणी मिळतील. पण ते किती तासाने भेटले असते? 3 तासाने भेटले असते. 3 तासाने. तर प्रत्येकाचा स्पीड काढा. आता तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी स्पीड जो आहे तो हमीदचा जास्त आहे. तर आता हा स्पीड जो आहे दोघांचा तो नेमका किती आहे ते आपण काढू. आता हा वेग काढण्याच्या अगोदर दोघांनी किती अंतर पार केलं ते आता आपण या ठिकाणी समजून घेऊयात. सगळ्यात पहिली गोष्ट समजा, बरं का, आपण काय करू, समजूयात की हमीदने, हा जो हमीद आहे, समजा हमीदने x किलोमीटर अंतर पार केले. हमीदने पार केलेले अंतर, समजा पार केलेले अंतर पहिल्या अटीत, बरं का, पार केलेले अंतर, पहिल्या अटीत पार केलेले अंतर किती? x किलोमीटर. आणि त्याचबरोबर जोसेफने
इथं वरती लिहा पहिल्या अटीनुसार जोसेफने पार केलेले अंतर किती बाबा y किलोमीटर. ओके. आता समजा हा निघाला इथून असा इथपर्यंत आला आणि हा इथपर्यंत आला, इथं मध्ये ते भेटले एकमेकांना, बरोबर. याने x अंतर पार केलं, याने y अंतर पार केलं. किती मिनिटात केलेलं आहे? 20 मिनिटांमध्ये. दोघांनी सुद्धा 20 मिनिटात. आता ह्या दोघांच्या अंतरांची जी बेरीज आहे, म्हणून x अधिक y बरोबर दोघांच्या अंतरांची बेरीज किती आली? 30 आली. हे तुमचं समीकरण नंबर 1 तयार झालं. कारण बाबा दोघांच्या अंतरांची बेरीज, दोघांनी किती पण अंतर पार करू दे, पण ते दोघं जरा मध्ये कुठेतरी भेटतात आणि या दोघांची बेरीज 30 असणार. हे त्रिकालबाधित सत्य आहे समजा इथं. हा, हे सत्य आहे. आता या ठिकाणी दुसरा मुद्दा आपण करू, यांचा वेग काढू. आता हमीदला x किलोमीटर अंतर पार करण्यासाठी बघा, हमीदला x किलोमीटर अंतर पार करण्यास लागणारा वेळ बराच वेळ जाणार आहे. तर तो वेळ किती बाबा? 20 मिनिटं. लागणारा वेळ किती? 20 मिनिटे आहे. लागणारा वेळ इथं घेऊ. चला, लागणारा वेळ बरोबर 20 मिनिटे. आता या मिनिटांचा जर तासामध्ये केलं तर 20/60. मिनिटाचा तासाने करण्यासाठी 60 ने भागायचं. 20/60 म्हणजे 20 एके 20, 20 त्रिक 60 तास लागले त्याला, बरोबर. एवढा तास लागतो. म्हणून याचा वेग काय असणार? वेग बरोबर तुमचं काय असतं? अंतर भागिले वेळ असतं, बरं का. आता अंतर किती कापलंय त्यांनी? x किलोमीटर. अंतर किती कापलंय बाबा त्यांनी? x एवढं अंतर कापलेलं आहे. आणि वेळ किती लागलाय? 1/3 तास लागलाय. 1/3 लागला. आता 3 वर गेला, 3 काय जाणार? वर जाणार, म्हणजे 3x. याचा वेग काय झाला? 3x किलोमीटर प्रति तास. हा याचा वेग निघू शकतो की बाबा 3x किलोमीटर प्रति तास झाला. आता हमीद सोबत सेम जोसेफचं पण असंच आपण करू. जोसेफला, बरं का, जोसेफला किती बाबा? y किलोमीटर अंतर पार करण्यास लागणारा वेळ. आता याला पण किती वेळ लागला बाबा? 20 मिनिटच लागलाय. ओके, 20 मिनिटे. इथून बी पासून इथपर्यंत म्हणजे y किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 20 मिनिटं लागले. म्हणजे 20/60, 20 एके 20, 20 त्रिक 60 तास लागलेत आपल्याला. याला लागलेत 1/3 तास. मग याचा जो वेग आहे तो काय आला बाबा? अंतर भागिले वेळ. अंतर y किलोमीटर आणि वेळ किती? 1/3. 3 वर गेला म्हणजे 3y किलोमीटर प्रति तास. एवढं सगळं झेंडावंदन झालेलं आहे. दोघांचा आपण काय काढला? वेग काढला x आणि y स्वरूपात. याचा उपयोग आपल्याला नंतर होणार आहे. वेग काढला तर दोघांचा वेग, याचा वेग 3x किलोमीटर प्रति तास आणि याचा वेग जो आहे तो 3y किलोमीटर प्रति तास. आता दुसरी अट, आता ही पहिली अट तर झाली. आता दुसरी अट आपण समजून घेऊ. दुसरी अट काय समजून घेऊ की त्यांनी काय तो काय म्हटला की बाबा, प्रश्न असा विचारला, हा जो जोसेफ आहे त्याने ठरवलं, चला बाबा मी बी कडे इकडे नाही जात, ए च्या दिशेने नाही जात, मी सी च्या दिशेने जातो. जोसेफ विरुद्ध दिशेने जाताना, इथं लिहू वाटलं तर जोसेफ विरुद्ध दिशेने जाताना तर त्याने ठरवलं की बाबा मी चाललो विरुद्ध दिशेने. तो इकडे चाललेला आहे सी पर्यंत. आणि मग हा पण हमीद तर तिकडेच चाललाय, जोसेफ चाललाय इकडे या दिशेने, सी या दिशेने किंवा सी या ठिकाणी ते भेटणार आहेत दोघं जण. आणि हमीद पण चाललाय असं सरळ. आता दोघं जण एकमेकांना कुठे भेटतात? हा आला तर दोघे एकमेकांना सी या ठिकाणी भेटतात. कुठे भेटतात? सी या ठिकाणी. हमीद पण येणार आहे सी या ठिकाणी आणि जोसेफ पण भेटणार आहे. जोसेफचा स्पीड कमी आहे, तो हळूहळू जाणार आणि हमीद त्याला सी या ठिकाणी गाठणार आहे. पण किती वेळाने गाठणार आहे? 3 तासाने गाठणार आहे. 3 तासाने, बरं का. 3 तासाने सी या ठिकाणी जोसेफ पोहोचणार आहे बी पासून आणि हमीद जो आहे तो ए पासून सी या ठिकाणी 3 तासामध्ये पोहोचणार आहे. दोघांना सुद्धा सी या ठिकाणी जाण्यास लागणारा वेळ जो आहे तो सारखाच आहे, 3 तास. पण अंतर वेगवेगळं आहे. आता हे अंतर किती मला माहिती नाही ना, हे अंतर. मग हे अंतर आपण काय करू? 1 किलोमीटर मानू. म्हणजे जोसेफला बी पासून सी या ठिकाणी जाण्यासाठी ते अंतर आहे ए एवढं अंतर लागतंय. आणि हमीदला किती अंतर लागणार? हे ए तर आहे आणि प्लस 30, ए अधिक 30 किलोमीटर एवढं अंतर लागणार आहे हमीदला. थोडा प्रश्न समजून घ्यायला थोडासा डिफिकल्ट पडेल, पण नीट समजून घ्या. बघा, जोसेफ जर विरुद्ध निघून गेला तर समजा दोघे जण, समजा जोसेफ व दोघे जण, समजा दोघे सी या ठिकाणी
एकमेकांना भेटतात, एकमेकांना 3 तासांनी भेटतात, 3 तासांनी भेटतात. ठीक आहे, 3 तासांनी भेटतात एकमेकांना. कुठे भेटतात? सी या ठिकाणी 3 तासांनी भेटतात. आता समजा त्याचबरोबर आपण काय करू, समजा बी व सी मधील अंतर आपल्याला माहिती नाहीये, ते समजा बीसी जे आहे ते समजा 1 किलोमीटर आहे, 1 किलोमीटर आहे. ओके, बी व सी मधील अंतर बीसी हे जे आहे ते 1 किलोमीटर, आणि ए व सी मधील अंतर, ए व सी मधील अंतर एसी त्याला आपण म्हणू, ते किती आहे? ए पासून सी पर्यंतचं अंतर हे तर 1 किलोमीटर आहे, आणि हे 30 किलोमीटर, 30 आणि 30 अधिक 1 किलोमीटर लागणार. ओके, म्हणजे या ठिकाणी दोघे जण भेटणार सी या ठिकाणी एकमेकांना 3 तासानंतर. पण त्या 3 तासानंतर जे अंतर पार पाडलं जाईल, जोसेफला फक्त 1 किलोमीटर अंतर पार करायचंय, आणि हमीदला किती करायचं पार? 30 अधिक 1 किलोमीटर. आता इथं दोघांचा वेग काय असणार आहे? इथं जसा आपण वेग काढला अंतर भागिले वेळ, तसा इथं वेग आपण काढू ए हे अंतर गृहीत धरून. जसं इथं आपण एक्स आणि वाय अंतर गृहीत धरून आपण वेग काढला, तसं इथं आता आपण काय करू, ए आणि 30 अधिक ए हे अंतर घेऊन आपण वेग काढण्याचा प्रयत्न करू. मग आता इथं बघा, पहिला आपण काय करू, या ठिकाणी जोसेफचा विचार करू. जोसेफला 1 किलोमीटर अंतर 3 तासात पार करण्यास 3 तासात पार करण्यास लागणारा वेग तो किती वेगामध्ये हे अंतर 3 तासात पार केला असेल, त्याचा वेग तो काढण्यासाठी आपण काय करतो, अंतर भागिले वेळ वापरतो. आपण काय वापरतो बाबा? अंतर भागिले वेळ आपण या ठिकाणी वापरतो. आता अंतर भागिले वेळ वापरण्यासाठी, अंतर किती बाबा त्याचं 1 किलोमीटर आहे, आणि वेळ किती? 3 आहे, ए भागिले 3. आता जोसेफचा जो वेग आहे तो या ठिकाणी काय आलाय? ए भागिले 3 किलोमीटर प्रति तास आहे. परंतु या ठिकाणी आपण इथं त्याचा जो वेग आहे, परंतु आपण जोसेफचा वेग 3y सुद्धा इथं म्हटलंय, 3y म्हणजे एच हे 3 आणि हा 3y हे दोघे जण सारखे असणार आहे. आता जसं याला आपण 1 म्हटलं, तसं याला आपण काय म्हणू? 2 म्हणू. हा जो याला आपण 2 म्हणा, आणि याला तुम्ही 3 नंबरची स्टेप म्हणा. ओके, परंतु विधान 3 नुसार जोसेफचा वेग किती होता? 3y. जोसेफचा वेग बरोबर 3y आहे. म्हणून आपला ए भागिले 3 बरोबर 3y ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच झाल्या. आता 3 भागिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला, गुणिले झाला, आणि म्हणून ए बरोबर 3 त्रिक 9 झाला, 9y. ए ची किंमत किती आली तुमच्याकडं? 9y आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे इथं आपण काय केलं, जोसेफचा वेग काढून ए ची किंमत 9y आपण काढली. आता दुसरं आणखी एक समीकरण कसं तयार होईल बघा, ए बरोबर 9y. आता जोसेफचा विषय संपला. आता हमीदला ए पासून सी पर्यंत जाण्यासाठी लागणारा काय, म्हणजे ए पासून सी पर्यंत जाण्यासाठी म्हणजे हे जे अंतर आहे 30 अधिक ए, हमीदला किती अंतर पार पाडायचं आहे? ए पासून सी पर्यंतच जवळपास 30 अधिक ए एवढं अंतर पार करायचंय, आणि ते 3 तासात. मग इथं लिहू शकतो आपण, हमीदला 30 अधिक ए किलोमीटर अंतर 3 तासात पार करण्यास लागणारा वेग काय बाबा? 3 तासात पार करायचं, तर लागणारा वेग काय? अंतर भागिले वेळ. आता अंतर भागिले वेळ करू आपण, अंतर भागिले वेळ. आता अंतर किती बाबा? 30 अधिक ए आहे, मग इथे लिहिलं 30 अधिक ए, आणि भागिले वेळ जो आहे, हा वेळ किती बाबा? आपल्याकडे 3 तास आहे, म्हणून भागिले 3. पण इथं हमीदचा वेग आपण या ठिकाणी इथं म्हटलं, इथं हमीदचा वेग 3x आहे. जसं आपण ए छेद 3 बरोबर 3y घेतलं होतं, तसं इथं 30 अधिक ए भागिले 3 बरोबर आपण काय करू शकतो? 3x घेऊ शकतो. म्हणून आपण लिहू शकतो 30 अधिक ए भागिले 3
बरोबर 3x आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कशावरून बाबा? 2 वरून. 2 वरून म्हणा. आता इथं समीकरण तयार होईल बघा कसं. 30 तर आपल्या जागेवर लिहा, अधिक a ची किंमत किती? 9y. a ची किंमत 9y. मग इथं लिहा 9y आणि भागिले 3 बरोबर 3x. आता पुढे काय होईल? हा 3 भागिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला गुणिले 30 अधिक 9y बरोबर 3 त्रिक 9, 9x झालं. आता आपण काय करू? या ठिकाणी 30 आपल्या जागेवर ठेवू, 9x पण आपल्या जागेवर, फक्त हा 9y अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 9y. म्हणजे समीकरण तुमच्याकडे काय तयार झालं या ठिकाणी? 9x वजा 9y बरोबर 30. 9x वजा 9y बरोबर 30 झालं. ठीक आहे. आता 9, 9 आणि 30 तिघांना 3 ने भाग जातो, म्हणून 3 त्रिक 9 म्हणून 3x वजा 3 त्रिक 9 म्हणून 3y आणि 3 10 30 म्हणून 10. याला नंबर देऊ 4. विधान 4. आता समीकरण 1 x अधिक y बरोबर 30 आणि समीकरण 2 3x वजा 3y बरोबर 10 ही दोन समीकरणं जर आपण सोडवली तर आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे? दोन्ही समीकरणं सोडवल्यानंतर आपल्याला x आणि y च्या किमती मिळणार. आणि x आणि y च्या किमती मिळाल्यानंतर आपण यांचा वेग काढू शकतो, दोघांचा वेग. म्हणजे हमीदचा वेग काय करू शकतो? x ची किंमत मिळाली की 3 गुणिले x करून आपल्याला हमीदचा वेग मिळेल. आणि जोसेफचा वेग काढण्यासाठी तुम्हाला y ची किंमत मिळाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जोसेफचा सुद्धा वेग काढू शकता, जो 3y असणार आहे. तर आता आपण ही दोन समीकरणं सोडवून घेऊयात. एक आहे x अधिक y बरोबर 30 आणि दुसरं आहे 3x वजा 3y बरोबर 10. तर मला असं वाटतं हे फळ्यावरती तुम्हाला जे काही दिसतंय याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा हे तुम्ही लिहून घ्या पॉज करून लगेच. आता मला कारण हा एवढा जो भाग आहे तो पुसावा लागणार आहे, तो पुसल्यानंतरच आपल्याला पुढे जाता येईल. ठीक आहे. यस. पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो की हे जर समजलं नसेल ना मित्रांनो, थोडंसं किचकट आहे, त्यामुळे एक विनंती करतो की ही व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा रिपीट बघा. एवढा भाग या गणिताचा नक्कीच तुम्हाला समजेल. ओके, बघूयात आता आपण. मी हे पुसतो लगेच. आता बघा, आता ही दोन समीकरणं जर मला सोडवायची आहेत तर इथं काय चलाचा सहगुणक सारखा पाहिजे. खाली 3 आहे तर वर पण 3 पाहिजे. मग आपण काय करू? समीकरण 1 ला जर 3 ने जर गुणलं तर वरती 3y येतील आणि 3y नंतर कट करता येतील. मग या ठिकाणी आपण लिहू समीकरण, हे समीकरण 2 नाहीये तर समीकरण 4 आहे. ठीक आहे, इथं 4 लिहू. समीकरण 1 गुणिले 3 करू. 1 ला 3 ने गुणलं तर 3 1 3x अधिक 3 1 3y बरोबर 3 त्रिक 9 म्हणून 90. समीकरण नंबर 5 झालं. आता 4 आणि 5 यांची बेरीज केली तर 3y कट मिळतील, कट होतील आणि x ची किंमत आपल्याला मिळेल. मग या ठिकाणी आपण म्हणू समीकरण 4 अधिक समीकरण 5 करू. ठीक आहे, 4 अधिक 5 करू. समीकरण 4 काय बाबा? 3x वजा 3y बरोबर 10 आणि अधिक समीकरण 5 काय? 3x अधिक 3y बरोबर 90. आता बेरीज केली 3 आणि 3 किती? 6x. 3y कट, 90 आणि 10 झाले आपल्याकडे 100. म्हणजे आपला x बरोबर 100 आपल्या जागेवर. हे 6 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले 6 भागिले झाले. आता x बरोबर दोघांना 6 आणि 100 ला 2 ने भाग जाईल. 100 च्या निम्मे 50 आणि 6 च्या निम्मे 3 झाले. म्हणजे x बरोबर किती आलं? 50 भागिले 3. x ची किंमत 50 भागिले 3 आली. आता y ची किंमत काढू. y ची किंमत काढण्यासाठी तुम्हाला x बरोबर 3, x बरोबर 50/3 ही किंमत तुम्ही समीकरण 1, 2 किंवा 3 कशामध्ये सुद्धा ठेवू शकता. आपण समीकरण 1 मध्ये ठेवू किंवा 2 मध्ये ठेवली तरी उत्तम. ठीक आहे. x बरोबर 50/3 समीकरण 2 मध्ये ठेवू. चला 2 मध्ये ठेवू. आता समीकरण 2 काय? 3x वजा 3y बरोबर 10. 3x वजा 3y बरोबर 10. 3 गुणिले x. x ची किंमत आपल्याकडे किती? 50/3 आहे. मग या ठिकाणी लिहिलं 50/3 वजा 3y बरोबर 10. 3 3 कट झाले म्हणजे तुमच्याकडे राहिले 50 वजा 3y बरोबर 10. 50 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा. वजा 3y बरोबर 10 वजा 50 आणि वजा 3y बरोबर 10 वजा 50 किती? वजा 40. ओके, y ची किंमत काढायची. y आपल्या जागेवर वजा 40 आपल्या जागेवर, वजा 3 गुणिले इकडे आले भागिले वजा 3 आणि y बरोबर वजा वजा गेलं. किती आलं बाबा? 40/3. आता y बरोबर 40/3 आणि x बरोबर 50/3. पण आपल्याला x आणि y च्या किमती नाही काढायच्या, हे दोघांचं अंतर झालं. आता दोघांचा वेग किती आहे तो काढायचा आहे. मग आता हमीदचा वेग किती? हमीदचा जो वेग आहे तो 3x आहे. 3x म्हणजे 3 गुणिले बाबा x ची किंमत किती होती आपल्याकडे? 50/3. 50/3. 3 3 गेले म्हणजे राहिले किती? 50 किलोमीटर प्रति तास.
या वेगाने हमीद गाडी चालवत होता. आणि दुसरा कोण आला आपल्याकडे? जोसेफचा वेग. जोसेफचा वेग. जोसेफचा वेग काय बाबा? जोसेफ कुठे गेला आपल्याकडे? जोसेफचा जो वेग आहे तो 3y आहे. मग इथं 3y दिला म्हणजे 3 गुणिले y ची किंमत किती आहे बाबा? 40/3. 3 गेले म्हणजे तुमच्याकडे किती आलं? 40 किलोमीटर प्रति तास. तर अशा प्रकारे हे गणित सोडवू शकतो आपण. स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता तुम्ही बाजूला. ओके, यस. तर मित्रांनो, हे गणित जे आहे याच्या नोट्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली शेअर केलेल्या आहेत. तर त्या नोट्स मध्ये तुम्हाला हे डिटेल्स मध्ये बघता येईल. कारण स्क्रीनशॉट मारून पण काय जास्त फायदा नाहीये. किती स्क्रीनशॉट मारून ठेवणार तुम्ही? तर शेवटचं गणित थोडंसं डिफिकल्ट गेलं. एक्सप्लेन करताना सुद्धा मला डिफिकल्ट गेलं आणि तुम्हाला समजून घेताना सुद्धा डिफिकल्ट गेला असेल. खरं तर मी या गणितावरती नंतर पुन्हा एकदा एखादी स्पेशल व्हिडिओ बनवेल. त्याच्यामध्ये आणखी चांगल्या प्रकारे सविस्तर सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ओके, तर तुर्तास इथं थांबूयात. हे प्रकरण सगळं संपलेलं आहे मित्रांनो. या सगळ्या प्रकरणातले सगळे सराव संच आपण बघितले आणि संपूर्ण संकीर्णामधली सगळी गणितं या पहिल्या प्रकरणातले आपण बघितलेले आहे. आता ह्या पहिल्या प्रकरणानंतर आपण आता लवकरच दुसरं प्रकरण जे आहे त्याची सुरुवात करू. परंतु दुसऱ्या प्रकरणातल्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, सध्या इथंच थांबूयात. धन्यवाद.